जायकवाडी धरणातून विक्रमी विसर्ग होतोय। धरणातून 2,54,000 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। पैठणच्या कहारवाडा वसाहतीतली अनेक घरं पाण्याखाली गेली। जायकवाडी धरणातून 3 लाख क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गेवराईतील नदीकाठच्या गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे। पैठण शहरात पूरपरिस्थितीमुळे अनेक वसाहती पाण्याखाली गेल्या आहेत। नागरिकांचं पैठण शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर करण्यात आलंय। अनेक जण आजारी पडले आहेत, त्यांना कोणतीही वैद्यकीय सुविधा मिळत नसल्याचा आरोप होतोय। अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं। कौडगाव किती शेतकऱ्यांच्या सोयाबीनमध्ये गुडघाभर पाणी साचल्यानं पीक वाया गेलं। अहिल्यानगर जिल्ह्यात शेवगाव पाथर्डी तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे नदी नाले ओढ्यांना पूर आलाय। गेल्या 15 दिवसांपासून भट्टेवाडी नागरिकांचा संपर्क तुटलाय। जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्याला उतराण गावाला पुराचा वेढा बसलाय। गिरणा नदीला पूर आल्यानं उतराण गावात पुराचं पाणी शिरलंय। सोलापूर विजयपूर महामार्गावर पाणीच पाणी साचलंय। एका बाजूची वाहतूक पूर्ण बंद करण्यात आली आहे, दुसऱ्या बाजूची वाहतूक देखील काही वेळात बंद होण्याची शक्यता आहे। भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणाचे 19 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडण्यात आले। त्यातून 1885 क्युसेक विसर्ग सुरू आहे। नजीकच्या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे।